केली. योगेश कदम गृहराज्यमंत्री काल झाला ना, आणि हे 35 वर्षापासून हॉटेल आहे, भाग आहे. मला अनिल पवार एक सांगे, हॉटेल ड्रमबीड भाग कुणाचा आहे? ड्रमबीड बीड भाग कुणाचा आहे सांगतात? ठाकरे कुटुंबियांचा आहे. आणि तो बंद का झाला आता? लायसन रद्द का झालं ते सांग. चल ते सांग. कुणावर तुम्ही आरोप करताय? आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळ्यांनी खोटे धंदे कधी केले नाहीत. आणि मी ज्यावेळेला मला हे कळलं, त्या FIR मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी, कारण 14 मुलींचं त्यांनी परमिशन घेतलंय वेटरसाठी, म्हणून त्या मुली तिथं होत्या. हे देखील तुम्हाला मी सांगतोय. इट्स वेटर परमिशन घेऊन त्यांनी, त्यातली एक मुलगी विक्षिप्त हवा करत होती असं त्या FIR मध्ये लिहिलं आहे. म्हणजे डान्स बार झाला का? डान्स बार झाला. पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या शेट्टीला नोटीस दिली, त्याला बाहेर काढला, हॉटेल बंद केलं, लायसन्स सबमिट करून टाकली. आणि त्यानंतर 1.5 महिन्याने यांनी सभागृहात काढलंय. 1.5 महिन्यानी. त्यानंतर हा बोला म्हणून काय केलं नाही. आम्हाला संवेदना आहेत, आम्ही इज्जत घेऊन बसलोय. आणि हा भाडकाव जो म्हणतोय ना, तो भाड कोण खातो ते मी सांगतो. आता सांगतो मी. आता नंबर 3, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत. मी जो उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं, हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती. आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? हे खाई त्याला खाऊ खावी काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल. मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा. मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही. आणखी बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य, असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी, बिलकुल नाही. आमचं दैवत आहे ते. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आखलेत दिवे पाजळले. योगेश कदम, एक मला सांगा, मी पण गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्यमंत्र्याला अधिकार असतात. त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं, याच्यावरती एकही केस नाही, कुठलीही केस नाही याच्यावरती. आणि तो एक शिक्षक असेल, एक बिल्डर असेल, कोर्टामध्ये कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली असेल, तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय. हा अनिल पवार बोला आता, हे आमच्याकडे आलंय, हे निर्णय घेऊ का? तुला विचारायचं का रे? आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय, मला अधिक खोलात जायचं नाही, पण योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्याला देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो. मला तर नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावरती बसली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. मी नाव घेणार नाही त्याचं. मग अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल, असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला. आणि समोर कागदपत्र सगळे होते. पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. शिवसेना रस्त्यावर उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का?
समजत नाही का? आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल. आपलं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे काय सांगतोय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे. पाचवी गोष्ट, माझ्या पत्नीने येऊन इथं खुलासा केला. तो खोटा आहे तिच्या दबावांना म्हणे. म्हणजे हा म्हणेल ते खरं, आम्ही सगळे खोटे. जे विटनेस आहेत एक विटनेस सांगाव एक. कारण त्यावेळेला मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी तिघेच होतो. ही घटना घडली त्यावेळेला. माझी मुलगी त्यावेळेला लहान होती, 7-8 वर्षाची. तिने मला येऊन उठवलं झोपेतून. दरवाजा बंद होता माझा, कोणी नव्हतं. हा आणि आज पण सांगितलंय माझ्याकडे विटनेस आहेत, मी कोर्टात उभे करून टाकेन. कशा खोटं बोलतो असतो? तुला फक्त आमची बदनामीच करायची आहे ना? बघू ना आता, बघू कोणाची बदनामी होती दाखवतो मी तुला आता. आणि म्हणून धादांत खोटं बोलून फक्त कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्रात होईल हा एक कलमी कार्यक्रम व्हाया उद्धव ठाकरे अनिल परब करणं चाललाय. व्हाया उद्धव ठाकरे अनिल परब करून चाललाय. एक गोष्ट मला आणखी सांगायला पाहिजे. त्यांनी आज कोणते प्रश्न विचारतो प्रेमनगरचा. प्रेमनगरची 8,000 मराठी माणसं तिथून कुणी बाहेर घालवली? अनिल परब शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या, तुम्हाला फ्लॅट मी देईन, माझी जबाबदारी. दमदाटी केली काही लोकांना, माझ्याकडे आहेत ना ॲफिडेविट आहेत माझ्याकडे, ते तुम्हाला मी आता देतोय ॲफिडेविट. दमदाटी केली आणि संबंध प्लॉट खाली करून घेतला. महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन, 8 वर्ष झाली, 8 वर्ष, 1 वर्षाचं फक्त भाडं दिलं त्या बिल्डरनी, हे अनपडून द्यायला लावलं. 8 वर्ष भाडंही नाही, प्लॉट पण नाही, फ्लॅट पण नाही, आणि 8,000 मराठी माणसं उद्ध्वस्त करण्याचा पाप प्रेमनगरच्या या अनिल परबनी केलंय असं तिथले लोक सांगतायत. काय म्हटलं अनिल परब? या घटनेशी माझा काही संबंध नाही. तुझा संबंध नाही? मग भूमिपूजन झालं तेव्हा व्यासपीठावर कोण होता? हा तुझा बाप होता का? कोण आहे? बिल्डर सोबत भूमिपूजनाच्या वेळेला त्या प्लॉटच्या हा तू उभाच नाही तर स्टेजवरती भाषण दिलंस ना? तू पण तू भाषण दिलंस ना? मी ऐकलं मगाशी. तर तुम्हाला असं म्हटलं प्रेसला खोटं आहे, माझा काय संबंध नाही. हे आपण लक्षात घ्या. हे बघा, हे बघा, खोटं बोलतोय अनिल परब, खूप खोटं बोलतोय. ह्या माझ्या आहेत ॲफिडेविट तिथल्या स्थानिक लोकांचं. हे ॲफिडेविट आहेत, हे ॲफिडेविट आहेत. हे ॲफिडेविट आहेत. लोकांनी माझ्या नावाने दिले आहेत. नाही, प्रतिज्ञापत्र दिलंय. हा जो म्हणतो ना 2 मर्सिडीज मी निवडणुकीमध्ये दाखवल्यात, त्या मला माहिती नाही दाखवल्यात की नाहीत त्या. तुम्हाला पण त्यानुसार लांबून दाखवलं. आणि म्हणून मी तुम्हाला तो हे मुद्दा या ॲफिडेविट म्हटला, प्रतिज्ञापत्रामधला मुद्दा वाचून दाखवला. संजय कदम व अनिल परब यांनी प्रेमनगरच्या प्रोजेक्टमधून भरपूर कोट्यवधी रुपये कमावले. मी व माझ्यासारखे अनेक लोक देशोधडीला लागले. आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला 2 मर्सिडीज गाड्या दिलेल्या आहेत. प्रतिज्ञापत्रात आहे. संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन बुलेट या वाटल्या, बुलेट वाटल्या, 100 बुलेट वाटल्या तिथे, 100 बुलेट. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक लोक सगळे करत आहेत.
मागणी करतात सगळे. आणि हा म्हणतो माझा काय संबंध नाही, संबंध नाही म्हणतोय. हे बघा ते ॲफिडेविट प्रतिज्ञापत्र हे घ्या. खोटं बोलतोय हा, खोटं बोल पण भेटून बोल, हे धंदे आधी चाललेत. त्याला काय नको, फक्त योगेश कदमाचा राजीनामा पाहिजे. हे बघा अनेक प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहेत, अनेक आहेत. आणि यामध्ये फोटो आहेत त्यांचे, ज्यांनी दिलेत ना त्यांचे फोटो आहेत, सह्या आहेत, नोटरी आहेत. वकील आहे ना. यामध्ये मला अनेक लोकांनी सह्या दिलेल्या आहेत, माझ्याकडे सह्या दिलेल्या आहेत. या बघा सह्या, नोटरी आहे. ते बघा, हा नालायक माणूस सांगतोय, हा नीच माणूस सांगतोय की माझा काय संबंध नाही. अरे जवळ 8,000 मराठी माणसांना उद्ध्वस्त केलास, पैसे खाल्लेस, स्वतः होतास, आणि ते सांगतायत हा शाखेत यायचा आणि आम्हाला एकेकाला बोलून दम द्यायचा, तो खाली काय म्हणून. दिलंय सगळं, मी म्हणत नाही, हे प्रतिज्ञापत्र म्हणतंय तिथल्या लोकांचं, स्थानिक लोकांचं. म्हणून हा धादांत खोटं बोलतोय, धादांत खोटं बोलतोय. याला फक्त योगेश कदमचा राजीनामा पाहिजे, याला आणि उद्धव ठाकरेला, दोघांना. नंतर एक गोष्ट मला आणखी सांगायची आहे. अनिल परबचा व्यवसाय काय? केबल व्यवसाय ना. मग अनिल परब केबलमध्ये किती बोगस कंपन्या काढल्या सांग, सांग. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. आणि कोणाच्या नावानं? दत्तात्रय परब बापाच्या नावानं, बापाच्या नावानं. दत्तात्रय परब, दीपांश दत्तात्रय परब हा भाऊ. दत्तात्रय ॲग्री फार्म प्रायव्हेट लिमिटेड बाप. डायरेक्टर सुनीता अनिल परब. सुनीता अनिल परब ही सुनीता कोण? ही पत्नी आहे की मुलगी आहे? हॅथवे दत्तात्रय केबल नेटवर्क. अशा बायकोच्या नावानं, मुलीच्या नावानं, बापाच्या नावानं, भावाच्या मुलाच्या नावानं ह्या बोगस कंपन्या काढून काय केल्यास तू? त्यासाठी मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. फार मोठा भांडा फोडणार आहे यामध्ये. खूप खोलात गेलो आम्ही मंडळ सगळी. आणि तू माझ्या बायकोच्या नाव म्हणतोस बाळ म्हणून. ठाकरे कुटुंबाच्या नावाने देखील बाळ आहेत. आणि ते का बंद झाले त्याची माहिती काढ, म्हणजे कळेल तुला. पण आम्ही कधी डान्स बार सारख्या गोष्टी केल्या नाही आहेत. ऑर्केस्ट्राची परमिशन आहेत ते. आणि त्या मुली त्या वेटर म्हणून त्यांना परमिशन दिली आहे तिथे, गव्हर्नमेंटने दिली आहे. परमिशन घेऊन होत्या त्या मुली तिकडे. आणि म्हणून फक्त महाराष्ट्रामध्ये आम्हाला डान्स बार म्हणून कसं बदनाम करता येईल, हा एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांचा चालू आहे. मी आपल्याला एवढं सांगेन, आम्ही स्वच्छ जीवन जगलोय आतापर्यंत. मी जे बोलतोय ते कागदपत्रासह बोलतोय, हवेत बोललो नाही कधी. आणि एखादा खोटा आरोप करायचा आणि राजीनामा मागायचा, योगेशचा दे राजीनामा. आता शिवसेना रस्त्यावर येईल काय दबाव टाकतो काय मुख्यमंत्र्यावरती? शिवसेना रस्त्यावर येईल म्हणून काय दबाव टाकतो मुख्यमंत्र्यावरती? अतिशय चांगलं काम करतोय योगेश कदम. संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतोय, 5 खाती सांभाळतोय.
त्यांना बघवत नाही. पण एका फक्त राज्यमंत्र्या पाठी पडायचं, 40 मंत्री आहेत तिथं काही नाही. आणि म्हणून माझी बांधवांनो आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की हा अनिल परब हा भ्रष्टाचारी माणूस आहे. लोकांचे मराठी माणसाचे सौदा करून बिल्डकांना पैसा खाणारा माणूस आहे. हा बेईमान आहे, हा हरामखोर आहे, हा हराम खातोय मराठी माणसाची. आणि अशी व्यक्ती रामदास कदमवरती बोलते त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय. तुझी अवकात काय? मी विवाह होतो, मी मृत्यूपत्र मी केलं म्हणून मी उत्तर मी देऊ शकतो. वकील आहेस ना, उत्तर द्यायला ठाकरे कुटुंबियांच्या कोणतंही रक्ताचं नातं असावं लागतं. त्यात 10 गोष्टी आहेत, 10 गोष्टी आहेत. तुझा काय संबंध तिथे? तुझा काय? तू काय ठाकरे आलास अण्णावानी? बोगस, खोटं खोटं. आणि म्हणून याला कुठलाही अधिकार नाही मला नोटीस देण्याचा. मात्र मी त्याला नोटीस देणार आहे, मी त्याला नोटीस देणार आहे. लगेच लोक समजेल त्याला. तेव्हा जवळजवळ सगळ्या मुद्द्यांचा मी परामर्श घेतलेला आहे. योगेश कदम यांनी जो निर्णय घेतला आहे तो समोर आलेले सगळे कागदपत्र बघून घेतलेलं आहे. त्याच्यावरती एकही गुन्हा त्यावेळेला नव्हता. ज्यावेळेला परमिशन दिलं त्यावेळेला एकही गुन्हा त्याच्यावरती नव्हता. आणि म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. तो जज म्हणून निर्णय घेतलेला आहे, तो त्याला अधिकार आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे की यामध्ये तुम्ही म्हणताय की विधिमंडळातला एक नेता जो मंत्र्यांना आदेश देतो, आज सकाळी देखील रोहित पवार यांनी थेट राम शिंदे यांचं नाव घेतलं. राम शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि यांच्या आदेशानंतरच हे झाल्याचं म्हटलेलं आहे. तुम्ही मी आज कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. खरं तर अशा पद्धतीनं राज्यमंत्र्यांना अधिकार देणं, आदेश देणं 100% चुकीचं आहे. राज्यमंत्र्यांना स्वतःच्या पद्धतीनं अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तर राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं 100% चूक आहे आणि मी ती मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनेच लगेच यावर मोहगमपणे बोलू नका अशा पद्धतीची देखील टीका सुरू झाली. नाही, मी काही गोष्टी मी इथं नाव नाहीच घेऊ शकणार, कारण हे निर्णय काय मी घेतला नाही, माझ्या मुलाने घेतलेला आहे. तर तुम्ही मला अशी दमदाटी करू शकत नाही. हा खरं तर माझ्या मुलाचा प्रश्न आहे. त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला होती, तुम्ही त्याला विचारलं होतं. खरं तर मला विचारलंच पत्रकार परिषद घ्या म्हणून मला, आणि इथं येणंच चुकीचं होतं तुमचं. पण तरी तुम्ही आलात म्हणून मी याला बोलतोय, मी त्याकडनं सगळी माहिती घेऊन. तर तुम्ही अशी धंबाळीची भाषा करू नका तुम्ही. मुख्यमंत्र्यांनी नेहमी त्यांना पाठीशी घालत असं अनिल परबांचं, तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार होतात, बोलणं झालंय का? नाही, परत पण म्हणतात की आता मी मुख्यमंत्र्यांना जा ना, लवकर भेट ना. तो मागच्या वेळेला पण तो म्हणतो मी मुख्यमंत्र्यांना जातो, 1 दिवसामध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री लेटर देतो. मागच्या वेळेला पण तो बोलला जा ना तू मुख्यमंत्र्यांकडे. पण दुसरं त्याला कामच नाही योगेश कदमांशिवाय ठाकरे कुटुंबियांना आता कुठलंच काम शिल्लक घालवलं नाही. आणि म्हणून नाव घ्यायचं की नाही घ्यायचं ते योगेश कदम ठरवतील. मात्र मुख्यमंत्र्यांना ते कळवलंय, त्याला जे अधिकार आहे ते अधिकार त्यांनी त्याचे वापरले. मला वाटतं योगेश कदमांना विचारलं चांगलं होईल. मला हे बघा, तुम्ही किती विचारलं तर मी नाव सांगू शकणार नाही सांगू शकणार. योगेश कदम सांगतील, तो विषय त्यांचा आहे. मी त्याचा बाप आहे, त्याचा वडील आहे. आणि तुम्ही माझ्याकडे आलात पत्रकार परिषद घेण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलोय. खरं तर हा खुलासा सगळा त्यांनी केलेला आहे. आणि हे नाव आहे ते मुख्यमंत्र्यांनी कळवलं आहे. अनिल परबनी मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि मुख्यमंत्र्यांकडनं नाव जाणून घ्यावं, काय अडचण नाही. कारण तुम्हाला अडचण नाही त्याची, फक्त अनिल परबच आहे, असं आहे. तुम्ही नाव घेणार नाही आहात. जरी मला काय म्हणायचं आहे, जरी आदेश दिला गेला असला एखाद्याकडून, तर त्यामध्ये असा प्रश्न होतो की तो आदेश मानणं गरजेचं आहे. एखादा नाही, एखादा माणूस नाही तो, लक्षात घ्या. अनिल परबांनी थेट जो आरोप केलाय तो असा होता, पत्नी जळाली की जाळली.
तुम्ही म्हणताय तिघे जण होता तुम्ही बायको हे बघा, आता मी सांगतोय ते खोटं आहे. माझी पत्नी येऊन प्रेससमोर सांगते ती खोटी आहे, आणि अनिल बघून सांगतो ते खरं आहे. कोण अनिल बघा? ते म्हणतात की ती माझ्याकडे अण्णावची घटना दे ना, मग समोर घे ना. माझी पत्नी जशी मीडिया समोर आली, जे विटनेस आहेत ना त्यांना त्यांनी मीडिया समोर आणावं. ते म्हणतात कोर्टात माझा दावा आहे, हे कोर्ट जाईल आहे मीडिया, हे कोर्ट आहे ना. अरे बाबा, कोर्टासमोर त्यांनी आलं, मीडिया समोर आलं त्याला कोण विटनेस त्यांना. मी अतिशय जबाबदारी बोलतोय. दुपारची वेळ होती, दुपार 2ची वेळ होती, कोणी नव्हतं. मी भागणं आलो होतो, झोपलो होतो. माझ्यासाठी ती जेवण बनवत होती. माझी मुलगी ती या बाजूला उभी होती. मुलीनं मला येऊन उठवलं. कोणी नव्हतं, दरवाजा पण माझा बंद होता. खोटं बोलतोय अनिल बघ. हा अनिल बघ खोटं बोलतोय, हा भडकाव आहे. हा कदम कुटुंबियांच्या मुळावरती उठायचा प्रयत्न करतोय. कदम कुटुंबियांना बदनाम करण्याचा षडयंत्र करतोय याला. याला उडा पाडीन पुन्हा एकदा. पण माझी पत्नी स्वतः मीडिया समोर येते, कधी आली नाही, कधी पहिल्यांदा आली. माझी पत्नी मीडिया समोर येऊन सांगते, तू अण्णा विटनेस कोणते समोर मीडिया समोर, की आम्ही पाहिलं म्हणून, आम्ही होतो म्हणून तिथे. दादांत खोटा आहे. तर तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? ज्याच्या बाबतीत घटना घडली त्याच्यावरती विश्वास ठेवणार, की जो खोटा आरोप करतो त्यावर विश्वास ठेवणार? तुम्ही दुसरा एक आरोप केला की केबलचा व्यवसाय आणि केबलच्या याच्यातून बोगस कंपनी केली. किती साधारणतः ह्या सगळ्या बोगस कंपनी केलेल्या काय त्याची? नाही, मी त्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद मी घेणार आहे. वेगळी पत्रकार परिषद घेतोय. आम्ही खूप त्याला अभ्यास केला आहे. हे बघा, ह्या कंपन्या आहेत. थोडं हटाव. हां, एक मी कागद घेऊन बोलतोय. बरं या तुम्ही सांगतात या मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे, प्लीज. बरं, ह्याच्यावर घ्या तुम्ही वेगळी. पण तुम्ही दुसरं प्रेमनगरच्या प्रकरणामध्ये तुमच्याकडे लोक आली आणि त्यांनी तुमच्याकडे मागणी केली की या सगळ्या संदर्भात चौकशी लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तर तुम्ही स्वतः आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही चौकशीसाठी हे प्रकरण मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय गृहराज्यमंत्री ह्या सगळ्यांना पाठवतोय. तर म्हटलं ना माझी चौकशी करा म्हणून, कळलं ना. पण हे फोटो पण खोटे आहेत. तिथल्या स्थानिक लोक जे ॲफिडेविट देत आहेत ते खोटं आहे, आणि तू खरं आहेस. सगळे खोटे आहेत दुनिया अख्खी. 2 मर्सिडीज घेतलाय मान्य करतोस तू. ते असे म्हणाले की ज्या मर्सिडीज घेतलाय त्यांचं जर ॲफिडेव्हिट द्यायचं असतं तर मला बिल्डरने दिले असतं तर त्याच्या ॲफिडेव्हिट मध्ये मी दाखवलंच त्यांनी पुढे असं नसतं. विचारलं की अहो तुम्ही बघितलं का ते कुठे दाखवलंय ते? तर म्हटलं आहे दाखवले फक्त म्हणून. पण आता एकदा आपल्याकडे प्रॉपर्टी आली तर तो दाखवू शकतो ना. कारण तो त्या गाडीमधून घेऊन तो दिवसात फिरतोय ना त्या गाडीतून. त्याला ते दाखवायला पाहिजेत ना, वाईट काय केलं ते, कसं केलं ते दाखवले असेल. पण मग लोक का खोटं बोलतात? तिथली जनता का खोटं बोलते? ते ॲफिडेविट का देत आहेत? ते लोक पण खोटे का सगळे? 100 बुलेट वाटल्या, 100 बुलेट, 1-2 नाही. कुठं आहे ते? खोटं आहे. आणि म्हणून हा बिल्डरचा भडवा आहे अनिल परब. मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप त्यांनी केलं. बोला. भास्कर जाधव तुमच्यावरती टीका करताना म्हणताय आता जाऊ द्या हो, मुद्द्यावर या ना. आता आणखी 100 लोक बोलतील. बाई एक ते म्हणताय रामदास कदमांची उलटी गिनती सुरू झाली असं म्हणताय. आता उलटी गिनती कुणाची सुरू झाली आहे? मतदारसंघात जाऊन बघा. त्याकडे कोण शिल्लक घालणार नाही माणूस. सगळी माणसं शिवसेनेमध्ये आली, जिल्हा परिषद सदस्य आले, प्रमुख लोक सगळे आले. आता शिल्लक कोण आहे त्याच्याकडे? आता भोपळा आहे त्या मतदारसंघात, त्याच्याकडे कोण नाही. तर उलटी गिनती त्याची चालू झाली की, त्याची चालू झाली की. आणि उद्या जिल्हा परिषदला जेव्हा निकाल लागेल तर तुझा कायमचा निकाल लागलेला असेल. 1 जिल्हा परिषदचा गट त्याकडे येणार नाही, 1 सीट. उलटी गिनती नाही, तो संपलाय. आता तो संपलाय. तो फक्त बोलवचन दाखवून मी आमदार करून तू बोलू शकतो, एवढा फक्त आभास निर्माण करण्याचं काम चालू आहे, बाकी काय नाही. बाई हे जेवढं प्रकरण एकंदरीत दिसतंय किंवा अनिल परब जे मुद्दे मांडतायत किंवा जे आरोप करतायत याच्याबाबत बोलवतात आणि कोणी वेगळं उद्धव ठाकरे मी सांगितलं तुम्हाला ना. मी उद्धव ठाकरे आणि अनिल परबनी मागच्या 5-7 वर्षापासून कदम कुटुंबियांच्या पाठीमागे इतका ससेमिरा लावलाय. मागापासून आपल्याला सांगतोय तो. आपण पण झोपेचं सोंग घेतलं जागा घेऊ शकतो, झोपेचं सोंग घेतलं जागा घेऊ शकत नाही, झोपलेला जागा घेऊ शकतो. तर आपण कृपा करून झोपेचं सोंग घेऊ नका अशी माझी विनंती आपल्याला आहे. बोललो मी, खुलासा केला मागापासून. धन्यवाद.
हा बघा आपला शुभम, मी करतो जरा. हे त्याला दाखवा ॲफिडेव्हिट त्या पद्धतीने पत्र आहेत ना त्याला दाखवा, हे दाखवा त्याला, दाखवा बघा. ते एकच नाही, असे अनेक आहेत, असे अनेक आहेत. आणि तो म्हणतो माझा संबंध नाही, तो काय सांगतोय माझा संबंध नाही, माझा संबंध नाही. मग हे काय, हे काय मग, हे काय मग? हे व्यासपीठावरती भूमिपूजन होतं त्या दिवशीचा फोटो आहे, त्याच प्रेमनगरचं. अरे अनिल तू कोणाच्या नादाला लागतोय? समशील, राजकारणात समशील तू. अनिल पवारला एवढं सांगतो मी, तू राजकारणात आपलं समशील. कुठं आमच्या नादाला लागून जातो? मी 32 वर्ष काढली विधिमंडळामध्ये. तुझ्यापेक्षा विधिमंडळाच्या कायद्याचं ज्ञान मला खूप जास्त आहे. तू आदोड वकील आहेस. तर तुमचा खेळ चाललाय ना लहान मुलांचा, योगेश कदम आणि राजीनामा. तो बा महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र बघतोय. एक चांगलं काम करणाऱ्या मुलाच्या हेतुपुरस्कार मागे लागायचं, हात धुवून मागे लागायचं. मग त्याची आई, त्याचा बाप ते कसं बदनाम होतील? ऑर्केस्ट्रा असताना तिथे डान्स बार आहे. हे हेतुपुरस्कार पुन्हा बोलून लेखी बाळींचे पैसे खाता. आता लेखी बाळींचे नाही, तू बायकोच्या मुलांचे पैसे तू खातोयस, तुझ्या मुलीचे तू खातोयस भाड. नाव सांगायला मुख्यमंत्र्यांकडे जाणारा भेट घेणारा काय तुम्ही नाव सांगायला ते संबंधित नाव मुख्यमंत्र्याला गेलं पाठवलं. तुम्ही बोलला मुख्यमंत्र्यांशी? नाही मी व्हॉट्सअप पाठवलं ना, पाठवलं तुमचा काही रिप्लाय वगैरे? नाही अजून आला. आज मोदी साहेब आहेत, लक्षात घ्या. देशाचे पंतप्रधान मुंबईत आहेत. तुम्हाला घाई आहे, खूप घाई आहे तुम्हाला. असं काय करू नका तुम्ही. तेव्हा एक गृहराज्यमंत्री निर्णय घेतोय, त्याच्या पद्धतीनं त्यावेळेला एकही केस, त्यावेळेला गुन्हा त्या माणसावरती नव्हता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, माहितीच्या अधिकाराने माहिती काढून घ्या. पोलिसांनी नाकारलेली शस्त्र आतापर्यंत किती राज्यमंत्र्यांनी किती दिलेत ते बघा. चला, त्याला तो अधिकार असतो. पोलिसांनी नाकारलेली, तुम्ही माहितीच्या अधिकार माहिती काढा. तुम्ही आपण पत्रकार मंडळी आहात. पोलिसांनी नाकारलेली गृहराज्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी दिलेत शस्त्र, असा आकडा काढा. हजारो मिळतील तुम्हाला, हजारो. तर हे माकड काय सांगतंय? एखादा इश्यू घ्यायचा आणि मग राजीनामा द्या, बस राजीनामा दे. मुख्यमंत्री दबाव आणायचा, हे धंदे सोडून दे. मुख्यमंत्री पण कणखर आहेत आणि खंबीर आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.